झी मराठी, चर्चाही होणारच। शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांना दरवर्षीच्या महापुरापासून कायमस्वरूपी दिलासा मिळावा यासाठी आंदोलन अंकुश संघटना आणि कृष्णा पूर नियंत्रण नागरी समितीच्या वतीनं मागील 4 वर्षापासून सातत्यानं जनजागृती केली जाते। या उपक्रमाचा भाग म्हणून यंदाची 4थी पूर परिषद रविवार 6 जुलै रोजी कुरुंदवाड येथील कृष्णा संगम घाटावर आयोजित करण्यात आली। अशी माहिती आंदोलन अंकुश संघटना व कृष्णा पूर नियंत्रण समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली। 2005 पासून सलग येणाऱ्या महापुरामुळे शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झालेत। यावर कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची मागणी सातत्याने होते। या पार्श्वभूमीवर 2022 पासून पूरग्रस्तांसाठी आंदोलन अंकुश या संघटनेतर्फे पूर परिषदा घेतल्या जातात। यंदाच्या परिषदेत आलमट्टी धरणाची उंची वाढ रोखणं, जागतिक बँकेच्या निधीचा योग्य वापर करून पूर नियंत्रण उपाययोजना यावर सखोल चर्चा होणार आहे। या परिषदेसाठी पूर अभ्यासक, पर्यावरण तज्ञ आणि कायदे तज्ञांचा निमंत्रित करण्यात आलंय। आलमट्टी आणि हिप्परगी धरणांमुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीबाबत कायदेशीर लढा कसा देता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे। अनियंत्रित आणि बेकायदेशीर पाणी साठवणीमुळे दरवर्षी पाण्याचा विसर्ग वाढतो आणि महापुरासारखी स्थिती उद्भवते। त्यामुळे सरकारनं कर्नाटक विरोधात ठाम भूमिका घ्यावी अशी या संघटनांची मागणी आहे। सरकारचं लक्ष या गंभीर समस्येकडे वेधण्यासाठी आणि जनतेला वस्तुस्थिती समजावून देण्यासाठी होणारी ही पूर परिषद अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे रविवार 6 जुलै रोजी सकाळी कुरुंदवाड येथील कृष्णा घाटावर होणाऱ्या या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आंदोलन अंकुश संघटना कृष्णा पूर नियंत्रण समितीच्या वतीनं करण्यात आलं। यावेळी आंदोलन अंकुशचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील, राकेश जगदाळे, निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार, निवृत्त जिल्हा अभियंता प्रदीप वायचळ, कृष्णा पूर नियंत्रण समितीचे संजय कोरे, निमंत्रक सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता प्रभाकर कुंभार, संभाजी शिंदे, अवधूत काळे, गोपाळ चव्हाण, दिलीप माने, अनिल होपरीकर, रघु नाईक, उद्धव मगदुम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। सी मराठीसाठी कुरुंदवाडहून प्रभाकर बंडगर। जागा देतील दुसरीकडे घर बांधायला, पण शेतीला जागा दुसरीकडे मिळणार नाही। भविष्य आपलं सुख ओळखून शेतकऱ्यांनी या मोठ्या संख्येने उपस्थित राहावं एवढीच या ठिकाणी मी आज पूर परिषदेच्या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो। झी मराठी, चर्चाही होणारच।